नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग सायली अर्जुनच्या आयुष्यात येणार चिमुरडा. सायली अर्जुनकडे आग्रह करते की त्यांनी तिच्या आई वडिलांचा शोध थांबवावा. अर्जुनला असं वाटतं असतं की कदाचित त्यांचं प्रेम तिला मिळेल, पण सायलीला अनिश्चित असं काही नको असतं. आता तिच्याकडे जी माणसं आहेत त्याच्यातच ती आनंदी असल्याचं ती म्हणते. अर्जुन तिला आधार देत म्हणतो की तो तिला कधीच त्रास देईल असं वागणार नाही. अर्जुन मानसी पक्क करतो की सायली आणि तिच्या आईवडिलांशी भेट तो घडून आणणारच. महिपतच्या हातात चाकू घेऊन प्रियाच्या मागे लागतो. प्रिया स्वतःच डाव रचून त्याला हॉस्पिटलमध्ये बोलवते. प्रिया जोरजोरात वाचवा वाचवा ओरडते. महिपत तिच्यावर चाकू हल्ला करणार तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये गोंधळ होतो आणि महिपत पळून जातो. महिपत तिच्यावर हल्ला करत नाही, त्यामुळे प्रिया स्वतःच हॉस्पिटलमधील एक कात्री वापरून स्वतःला दुखापत करते. वॉर्ड बॉय पाहणाऱ्यासाठी असणारे पोलीस तिच्याजवळ पोहोचल्यानंतर कांगावा करते की महिपतने तिच्यावर हल्ला केला. दुसऱ्या दिवशी सायलीला असं वाटतं की अर्जुन तिच्यासाठीच तिच्या आईबाबांचा शोध घेतोय आणि ती त्याच्यावर उगीच चिडते. तर अर्जुनला वाटतं की सायली त्याच्यामुळेच दुखावली गेली. दोघेही एकमेकांची माफी मागतात. सायली तरीही विचारते की तो तिच्या आईवडिलांचा शोध थांबवेल ना. अर्जुन तिला म्हणतो की तिला जे हवंय तेच होईल, मात्र तो मनातल्या मनात असंही ठरवतो की तिच्या आईवडील भेटावेत असं सायलीला मनापासून वाटत असल्याने तिला ते हवे आहे असं तो म्हणतो. त्यानंतर सर्व सुभेदार मंडळी बापांना निरोप देतात. त्यांचे मनोभावे आरती केल्यानंतर विसर्जन केले जातात. तेवढ्यात अश्विनीला एक फोन येतो आणि तो हादरून जातो. तो तातडीने खोट्या तन्वीला म्हणजे प्रियाला भेटण्यासाठी जातो. तो वकिलासह तिथे पोहोचतो. तिथे गेल्यावर तन्वीवर महिपतने हल्ला झाला त्यावेळी पोलीस ड्युटीवर कोणी नसल्याने अश्विन पोलिसांवरही भडकतो. तन्वीचे वकील म्हणतात की या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. शिखरेने हल्ला केला ही घटना हॉस्पिटलच्या CCTVमध्ये कैद झाली असेल आणि हल्ला केल्याचा पुरावा मिळवता येईल अशी चर्चा त्यांच्यात होते, ज्यावरून शिखरे किती भयानक आहे आणि त्याला घाबरूनच ती खोटी साक्ष देत होती हे सिद्ध करता येईल. ते वकील सर्वच प्रक्रिया तातडीने करायच्या ठरवतात. थोड्याच वेळात पोलीस तिला कोर्टात नेण्यासाठी येतील असं ते सांगतात. लगेच त्याच दिवशी सुनावणी होणार असते. स्वतःच्या जीवावर बेतू शकणारा जोखीमचा प्लॅन केला यावरून प्रियाला स्वतःचाच अभिमान वाटतो. दुसरीकडे सर्व सुभेदार मंडळी गप्प मारत बसले असतात. बाप्पाच्या विसर्जनानंतर सर्वांनाच वाईट वाटतं. त्यावेळी अस्मिताच्या बाळाचा विषय सुरू असताना कल्पना, प्रताप सायली आणि अर्जुनलाही बाळाचा विचार करायला सांगतात. दुसऱ्या दिवशी सायलीच्या बाळाच्या विचारानेच हुरळून जाते. ती अर्जुनला डबा देताना त्यात एक चिठ्ठी लिहिते, जी चिठ्ठी तिने त्यांना भविष्यात होणाऱ्या बाळाच्या वतीने लिहिलेली असते. अर्जुननेही बाळाचा विचार करावा अशा आशेची ते पत्र असतात. सायली आणि अर्जुनला लवकरच बाळ होणार याची गोड बातमी लवकरच मिळणार. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.